नमस्कार. आज मी जरा आपले दुधावरची जी साय असते त्याचा एक वेगळाच उपयोग दाखवणार आहे. कारण आपण साईचं दही करतो किंवा कुठल्या भाज्यांमध्ये वापरतो, सायसाखर पोळीसुद्धा खातो. या मलईचा म्हणजे साईचा आज एक वेगळाच उपयोग मी दाखवते आहे. चला व्हिडिओ सुरू करूया. प्रथम जी दुधावरची घट्ट साय असते ती आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ. इथे मी साधारणपणे 3-4 चमचे म्हणजे 1 लिटर दुधावरची साय ही घेतलेली आहे. ती एका बाउलमध्ये काढली की आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात आपण त्याच्यात साखर घालायची आहे, 2 किंवा 3 चमचे. आणि गोड म्हटलं की आपण त्याच्यात स्वादाकरता काहीतरी घालतोच, तर मी आता इथे त्याप्रमाणे थोडीशी वेलची पूड पण घालणार आहे. आणि ती घातली की आपण ते साधारणच मिक्स करायचे. खूप मिक्स करायचं नाही, अगदी साखर विरघळायलाच पाहिजे असं काही नाही, नाहीतर ते खूप पातळ होऊन जाईल. त्यामुळे आपण साधारणपणे मिक्स करायचं आहे. आता आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आपण आता हे बाजूला ठेवू. आणि मी इथे 2 सँडविच दाखवते आहे, त्यामुळे 4 स्लाइसेस घेतले आहेत. आणि प्रत्येक स्लाइसवर आपण हे जे साईचं मिश्रण तयार केलेलं आहे ते पसरवायचं आहे. जरी थोडंसं हे तुम्हाला पातळसर वाटलं तरी ब्रेडची स्लाइस जी आहे ते त्यातलं जे दुधाचा अंश जो आहे तो शोषून घेईल. त्यामुळे त्याची काही चिंता तुम्ही करू नका, ते काही बाहेर वगैरे येणार नाही. त्यामुळे अशा पद्धतीने दोन्ही स्लाइसवर आपण हे मिश्रण घालून घ्यायचं आहे, पसरून घ्यायचं आहे हलक्या हलक्या हाताने. पण खूप जोरात घातलं तर ब्रेडच्या बाहेर जाईल ते. त्यामुळे सावकाशीने हे मिश्रण त्याच्यावर घालून घेऊ. आणि आता आपण जसं सँडविच करता दुसरा ब्रेडची स्लाइस त्याच्यावर ठेवतो, त्याप्रमाणे दुसऱ्या दोन्ही ह्याच्यावर एक एक ब्रेडची स्लाइस ठेवून घ्यायची आहे. हलक्या हाताने वाटलं तर कडेपर्यंत हे मिश्रण पसरवा, म्हणजे मग खाताना सर्व ब्रेडभर म्हणजे सर्व सँडविचभर आपल्याला ती मलईची चव येईल. आता हे जे आपलं सँडविच तयार झालेलं आहे हे आपण भाजण्याकरता सुरुवात करू. इथे हा माझा तवा जो आहे छोटा चौकोनी तो जरा पातळ आहे, त्यामुळे मी एकदम मंद गॅसवर हे भाजणार आहे. तव्याला मी थोडंसं बटर लावलेलं आहे, त्याचप्रमाणे वरून पण थोडंसं लावणार आहे. आणि ते बटर लावलं की दोन्ही बाजूनी खरपूस जसं आपण नेहमी टोस्ट करतो सँडविच त्याप्रमाणे करायचं आहे. आता आपली ही दोन्ही सँडविच तयार झालेली आहेत. हे सँडविच तुम्हाला पाहिजे असलेल्या आकारात कापा, तिरकं किंवा चौकोनी, आणि चहाबरोबर ह्याचा आनंद लुटा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.